तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे ब्रिज कोर्समध्ये. आज आपण वर्ग 9 इंग्रजी यामधील ॲक्टिव्हिटी नंबर 13 बघणार आहोत. यामध्ये आपण इमॅजिनरी स्टोरी तो पार्ट बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केलं असेल धन्यवाद. तसंच व्हिडिओला लाईक करा. लाईक केलं असेल तर पुन्हा एकदा थँक्यू. स्टोरी नंबर 2 लर्निंग आउटकममध्ये टू क्रिएट इमॅजिनरी स्टोरी विथ फन. तुम्हाला काय शिकायचं आहे की क्रिएट करणं, निर्माण करणं, निर्मिती करणं कशाची, स्टोरींची. कशा विथ फन, ते कसं विथ फन, आनंदाने, विदाऊट नॉट एनी टेन्शन, कोणत्याही प्रकारच्या टेन्शन न घेता. लर्नर ॲबल टू डेव्हलप स्टोरी विथ न्यू आयडियाज. पहा तुम्ही यामध्ये कोणत्या गोष्टीसाठी ॲबल व्हाल की नवीन कल्पना वापरून कशा प्रकारे कथा लिहायची. विथ लिंकिंग आयडियाज प्रॉपरली. ही गोष्ट तुम्ही शिकाल की ज्या कल्पना दिलेल्या, ज्या आयडियाज दिलेल्या त्या एकामेकाला कशा जोडायच्या आणि कथा तयार करायची. त्यानंतर पुढचा पॉईंट असतो आपल्याला इन्स्ट्रक्शन फॉर टीचर अँड पॅरेंट्स आर द फॅसिलिटेटर. आस्क टू लर्नर टू फाइंड आउट व्हॉट काइंड ऑफ स्टोरीज दे नो. तुम्हाला तुमचे शिक्षक विचारतील की तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारच्या कथा माहीत आहेत. ॲडव्हेंचरस कथा आहेत, फेरीज टेल्स आहेत आणि अनेक प्रकारच्या कथा आहेत. तर कोणत्या कोणत्या कथा माहीत आहेत ते तुम्हाला विचारतील. त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. टेल देम सम गुड स्टोरीज ऑफ सेम टाईप. आणि जसं तुम्ही सांगाल त्याच प्रकारच्या कथा मग तुम्हाला तुमचे शिक्षक सांगतील. यूज द गेस्चर्स वाय टेलिंग द स्टोरी. पहा कथा सांगत असताना ते चांगले हातवारे करतील, हावभाव देतील. वेन एवर नीडेड यूज मदर टंग यूज माइम. आणि जेव्हा केव्हा आवश्यकता पडेल तेव्हा तेव्हा ते कथा तुम्हाला मराठीमधून सुद्धा, म्हणजे मदर टंगमधून, मातृभाषेतूनही सांगतील. त्यानंतर तुमच्याकरता, विद्यार्थ्यांकरता काय सूचना पहा इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंटमध्ये. लर्नर ट्राय टू इमॅजिन सिम्पल स्टोरीज टू राईट इन द बिगिनिंग. पहा तुम्ही काय कराल, इमॅजिन कराल सिंपल, एकदम साध्या कथा टू राईट इन द बिगिनिंग, सुरुवातीला एकदम साध्या कथातून सुरुवात करायची आहे. टू बिगिन विथ आस्क लर्नर टू यूज सिम्पल आयडियाज अँड राईट स्टोरी. त्यानंतर लर्नर्स कन्सिडर व्हिज्युअलायझेशन अबाउट स्टोरी विच दे क्रिएट इन देअर माइंड. पहा तुम्ही जे कथा लिहिणार आहात त्या कथेचं तुमच्या म्हणजे एक मनामध्ये आणा. चित्र पहा, डोळ्यासमोर आणा. आणि त्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला ती कथा लिहायला खूप सोपं जाईल. आणि लर्नर्स ट्राय टू एक्सपांड द कीवर्ड टू कम्प्लीट द स्टोरी. तुम्ही कोणता प्रयत्न कराल किंवा करायचं आहे, जे कीवर्ड्स दिलेले असतात, पॉईंट्स दिलेले असतात, त्या पॉईंटच्या आधारावर तुम्हाला कथा लिहायची असते, त्यांना एक्सपांड करण्याचा प्रयत्न करा. लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये आता पहा आपल्याला जुन्या पद्धतीने कथा लिहायच्या नाही तर जुन्या पद्धतीने कथामध्ये काही दिलेल्या गोष्टी असतात की गोष्ट भूतकाळात लिहावी, वन्स देअर वाज देअर वेअरने सुरू करावं, हे करावं ते करावं, ते तर करावंच लागेल. ह्या गोष्टी तुम्हाला माहीतच असतील, त्यामुळे ते आता काही लिहून देत नाही मी, निघा. त्यानंतर लर्निंग ॲक्टिव्हिटी द ओल्ड मॅन अँड हिज 4 सन. पहा तुम्हाला ओल्ड मॅन अँड हिज 4 सनची कथा तुम्ही ऐकलेली असेल. द टीचर पुट अप द कीवर्ड फॉर द लर्नर टू कम्प्लीट द स्टोरी बाय गेटिंग देअर रिस्पॉन्सेस. आता तुम्हाला तुमचे शिक्षक काय करतील की ज्या काही त्याचे कीवर्ड्स आहे ते तुमच्यासमोर दाखवतील. इथं पहा जसं कथा आपल्याला द ओल्ड मॅन अँड हिज 4 सन्स असा एक पॉईंट दिलेला असेल. इथे पॉईंट पहा, पॉईंटच्या आधारावर तुम्हाला कथा डेव्हलप करायची आहे. पॉईंट पहा, ओल्ड मॅन, 4 सन, त्यानंतर ब्रॉट स्टिक, सन ट्राईड, देन नॉट सक्सेस, सक्सेस ते काय झाले, यशस्वी झाले तोडण्यामध्ये. देन बंडल ऑफ द स्टिक, ट्राय टू ब्रेक, नॉट सक्सेस, ट्राय टू ब्रेक, नॉट
सक्सेस, युनिटी. दिस इज द पॉइंट. हे काय की पॉईंट्स आहे आणि विथ द हेल्प ऑफ दिस की पॉईंट यू हॅव टू राईट द स्टोरी. या पॉईंटच्या आधारावर तुम्हाला काय करायचं, कथा लिहायची आहे. What you know from this kind of activity, we realize that learners understand how to expand their horizon of imagination with the help of keywords. म्हणजे कीवर्ड्सच्या सहाय्याने आपण कशा प्रकारे आपली क्षितिज उंचावू शकतो, आपल्या कल्पनांचा विस्तार कशा प्रकारे करू शकतो, ह्या गोष्टी आपण या ॲक्टिव्हिटीमध्ये शिकणार आहोत. त्यानंतर ॲक्टिव्हिटी डेमो. तुम्हाला टीचर facilitator narrate some similar story for the better understanding on the part of learners. आता तुम्हाला काय करतील शिक्षक, तुमच्या म्हणजे काही कथा तुम्हाला सांगतील इथं आणि त्या तुम्हाला काय करायचे आहे, लिहून घ्या. एक आपण 2 दिलेले आहे, थर्स्टी क्रो. इथं 30 दिलेला आहे, थर्स्टी आहे, तो स्पेलिंग मिस्टेक आहे. थर्स्टी क्रो, तहानलेला कावळा. द कॅमल अँड द फॉक्स. तर एक कथा मी लिहून देतो, द थर्स्टी क्रो. तर पहा, वन हॉट डे अ थर्स्टी क्रो फ्lew all over the fields looking for water for a long time. He could not find any. He felt very weak, almost lost all hope. Suddenly he saw a water jug below the tree. He flew straight down to see if there was any water inside. Yes, he could see some water inside the jug. The crow tried to push his head into the jug. Sadly, he found that the neck of the jug was too narrow. Then he tried to push the jug to tilt for the water to flow out, but the jug was too heavy. The crow thought hard for a while. Then, looking around it, he saw some pebbles. He suddenly had a good idea. He started picking up the pebbles one by one, dropping each into the jug. As more and more pebbles filled the jug, the water level kept rising. Soon it was high enough for the crow to drink. His plan had worked. या प्रकारे ही कथा द थर्स्टी क्रो, तहानलेला कावळा आपण पाहिलेला आहे. तुम्हाला कथा येत असताना परीक्षेमध्ये कशा विचारले जातील, पॉईंट्स दिलेले जातील. थर्स्टी क्रो, लुकिंग फॉर वॉटर, असे पॉईंट्स दिले जातात. आणि विथ द हेल्प ऑफ दॅट पॉईंट यू हॅव टू डेव्हलप द स्टोरी विथ युअर इमॅजिनेशन. तुमच्या कल्पनाचा विस्तार करून तुम्हाला त्या कथा लिहायच्या असतात. त्यानंतर प्रॅक्टिसमध्ये टीचर ऑर द फॅसिलिटेटर नॅरेट शेअर सच काइंड ऑफ स्टोरी फॉर रिइन्फोर्समेंट ऑफ द लर्नर्स. तर बा प्रॅक्टिस करताना हेच तुम्हाला शिक्षक आणखी कथा सांगतील. कथेचा जेवढा सराव करू आपण तेवढ्या कथा लिहिता येईल आपल्याला. कथाचे पॉईंट्स तुम्हाला दिले असतील तर तुम्हाला पॉईंट्सच्या आधारावर तुम्हाला लिहिता येईल. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा टीचर ट्राय टू पुट सच काइंड ऑफ स्टोरी पॅटर्न फॉर लर्नर फॉर एन्फोर्समेंट. आता पहा, मी तुमच्याकरता एक इथं पॉईंट्स देतो. ते पॉईंट्सच्या आधारावर तुम्ही कथा लिहून पहा. तुम्हाला हे प्रॅक्टिस करून पाहिजे आहे. तर पॉईंट्स लिहून घ्या. ॲन ओल्ड फार्मर, 3 सन, ऑल लेझी, फार्मर ऑन डेथ बेड, हॅड अ ब्राईट आयडिया, टेल्स हिज सन, बिग ट्रेजर ब्युरिड अंडरग्राउंड इन आवर फील्ड, डिग अप अँड फाइंड इट. The old man dies. Son began to dig up one field and after another. Dig deep, no treasure. Rain fills water will plug. Because of digging, son sows seeds. Reap rich harvest. Son understand. Hard work brings treasure. आता विथ द हेल्प ऑफ दिस पॉईंट, ह्या पॉईंटच्या आधारावर तुम्हाला काय करायचं आहे, कथा लिहिण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर इव्हॅल्युएशनमध्ये लर्नर्स आर एबल टू यूज कीवर्ड टू कंपोज स्टोरी. आता मी अशी खात्री करतो की तुम्ही थोडेसे समर्थ झाल्या, ॲबल झाल्या, त्या पॉईंटच्या आधारावर कथा तुम्ही लिहू शकता काही नाही काही. लर्नर्स एबल टू लिंक आयडिया सिक्वेंटली, आणि तुम्ही त्या ज्या आयडिया आहेत त्या लिंक करायला शिकल्या.
दीक्षा व्हिडिओ ॲपमध्ये काही दिलेलं नाही आहे. QR कोड माय टेक अवे टुडे आय लर्न. आज आपण काय शिकलो? लर्नर अंडरस्टँड दॅट विथ द हेल्प ऑफ कीवर्ड they can easily expand their imagination and complete a story with the help of the keyword. तुम्ही आता आरामात काय करू शकता? तुमच्या इमॅजिनेशनचे एक्सपांड करू शकता, विस्तार करू शकता आणि कथा लिहू शकता. पहा महत्त्वाची गोष्ट काय करायची आहे आणि महत्त्वाची या ॲक्टिव्हिटीमधील स्किल काय आहे? व्हॉट वी वॉन्ट टू डेव्हलप इन द स्टुडंट. आम्हाला काय डेव्हलप करायचं तुमच्यामध्ये? इमॅजिनेटिव्ह पॉवर, इमॅजिनेशन ह्या डेव्हलप करायचे आहे. लर्नर्स नो टू नॉन व्हर्बल टू व्हर्बल वे टू कम्प्लीट द स्टोरी. पहा देर आर द टू टाईप ऑफ दोन प्रकारची पद्धती आहे. व्हर्बल टू नॉन व्हर्बल, नॉन व्हर्बल टू व्हर्बल. आता आपण काय याच्या माध्यमातून काय शिकलो? नॉन व्हर्बल टू व्हर्बल म्हणजे कमी पॉईंट्स दिलेले असतात त्याच्यापासून शब्दामध्ये रूपांतर करणे, त्याला म्हणतो आपण नॉन व्हर्बल टू व्हर्बल. आणि खूप शब्द दिले असेल, पॅरेग्राफ दिलेला असेल म्हणजे तो व्हर्बल असतो. त्याच्या पॉईंटमध्ये रूपांतर करणे, तक्त्यांमध्ये रूपांतर करणे, टेबलमध्ये रूपांतर करणे, त्याला काय म्हणतो आपण? नॉन व्हर्बल. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथेच आपण संपू, कारण की ॲक्टिव्हिटी संपलेली आहे. पुन्हा भेटूया पुढच्या ॲक्टिव्हिटीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.